फुबा तशी नाही चाल माय म्हणतं फुबा ना ताक तपासलं येऊ आज गरमा चीत नाही लागणार ना म्हणा आज मग अशी भाजी सापडी राहिली रांधाले काय रांधे नाही रांधे आणि खावाल नाराज नाते सपावाडा शेतच बहीण बहीण जातली उजी ताण रास वा का दररोज नी भाजी सापडत नाही सुपडत नाही ने माणसातले काय शी बहीण सचाया करतस आणि या महिना जाय न अशी चालू देवधरम न त्यानं ते गरमा बेत बडासा तोंडी सचवणावी जायले बिन कोण काय सांगू बिन फुबा मी मन जुन्या बनवतो नाशी खवय जायले मटण नि कुर्ता ते बस मंगो माय निशी आव की राणी माले मटण खावानी मागाले ना माय मग आज अशी रविवारशी आज काही नाही उपास नाही पारण नाही काहीच नाही शे ना मग अशी तेच करणं पडे बिन बायजा मा ते मटणच मागाडाला लाई देस मी आज तरे म्हणावाला बी जो थंडागार बशीन गरमा बी बडा खावाडाय जाईना मग आखो कशी बिन काही ना काही आडा आडा लागस मटण ले बी आता महिना जाय ना कमीत कमी बनशे मटण मग कितलाक धीर माथीन गरना लोके बिन मना जिब्बी बहिणी ऐकती गई कांदान मटण रान सोडीस नी खरंच ना ती वौले एक येस का बरं रांधता काय तुमना वाला कटाकटा लाई धरेले ते काय सांगे रायनात कथी गई 2 दगडे आणि 2 बिलावा सांगे रायनो मी आवय न म्हणते मन जराशी कारभार राहू देतो ना वाला कती दकस नी कती ऐकस नी बापरे मी काय सांगे राहणो तुले आती ते मटण लई येईल मी अर्धा किलो ते न म्हणते मग रांधाच मग बैसाला महिना 1.5 महिना जाय ना मटण खायला नाही शे अशा काल्यावाल्या जीव करा ना म्हणावाला ते बस मायो तुम्ही ते मला तोंड मारी बात सांगितली दिनाची माया असते आज का टाइम पे सूर्य उगना बिन आपला दोन्हीचा आज विचार आचार एक मिळणार ना दकाना मी बी आज फुबान जोगे तेच सांगे राहीन तू मग मनाने सांग मटण खाऊ जू कराय ना फुबा म्हणे मग गड द्यायचे मागाले ना बिन म्हणे मग मी तियान करता जुनू आणि दका तुम्ही पहिलेच ना तुम्ही मटण मागा देते आज मला नशीब चाल कराय ना बरा मग सूर्य उगना म्हणे तू सांगशील मग आम्हा यांशी कत इथलं जातू ना मला आई म्हणत आणि म्हणा आत्मा कारभारशी अजून तू कधी लटकस जे वय ते वय माय लय ते उन्हात पण तुम्ही मटण कितलं का नाही पण अर्धा किलो लयले 4 ते जण शेत आपण मग अर्धा किलो गणवी जाई ना चला मग मी रांधत हाते मस्त चुलावर भाजी दखवटी ना आज ना भाजी म्हणजे भाजी रही आज दक तू दक नाव आज ते बटा मटर बी भेटी गे नाव माय मटननी भाजी ले मग आज अशी सवाद दी ना नाको चुलावरनी भाजी शे बती बारी लागे मग आणि आज मी कच्चा कांदाची भाजी करेल शेबी मग काही नाही व दर आता काय बट्टानी भाजी काही बट कशीच वाढ लागते नवीन पद्धतने करी म्हणे आज मटरनी भाजी कच्चा कांदानी मग सर अक्का ती भाजी बरं मग अशी सवाद देसे बस ती भाजी मी भी मन मायातले करून आम्ही तशी भाजी बट आज आवडी खाई जायत इथलं तशी तडावर ते उरू देत नाही मटरनी भाजीने बट्टा सुद्धा नाही उरू देत म्हणता आज दूर लगून वाजे रे ना का तुम्ही घरनी भाजी ना कसा नी भाजी शेबी आजी माय बबिता ताई आज ना मटन मागाडे शेबी ना आम्ही घर कशी महिना 1.5 महिना वेग येता ना माय मागाडाले मटन मग गरमाने तरमे करांतात आम्हा घरा माणसे एरारो खाऊ करत म्हणता मटन ने कुरता मग तिथलं सुद्धा काही निघस नाही ओ माय म्हणून आज बिन म्हणतं मटन मागायला आम्हाला अन्नात लय उन्हात मटन सांगा पहिले अन्नाले मग खाणं होतं ना ते लगे लय उन्हात मग आज आका रांधी राहणार बिन भाजी बहीण अशी भाजी बनाय राहणार आका त्या कच्चा कांदानी भाजी बनाय राहणार कशी राहा साका ते भाजी सांगा ते बरं बबिता ताई ते शिकी जातील ना मग माय बियात पडी जायले बाकीनी काय नाही व सोपी राहसी भाजी अशी चुटकी मा करली शते बस तुम्ही काहीच टाइम लागस नाही तिले कायची माय बी सांगायची माहिती भाजी मी खिडकी वाटी ऐकी राहीन तू म्हणतो बिन मटनी भाजी रेसिपी सांगा राहीनी चाल म्हणतो मी बी ऐकी येस म्हणतो आणि घर बी नवीन खावा लागतं साम म्हणतो चाल बिन आका सांगे राहीन गडी का सांगावणी म्हणतो बबिता ताईले सांगे राहणार तिथला मग मी बी ऐकी येस म्हणतो आका मग बहिणी वहिनी बरं वेगे तू बी लागी आखो गडी सांगाले बी आई वसा मग पंचर माणूस आहे बघा मस्त पैकी बारीक छोटा कांदा कापी लेवाना आणि मस्त ठिरे वारणार
लगे मटनले मस्त धुई टाकानं 2-3 पाणी वरी लगे मस्त हळद नमक टाकीस उलट पलट कर देवानं लगेच वगार मटन शिजायला पडस ना आपले तेव्हा मस्त बस तेल टाक देवाना कढाईमा बरं तेल टाके देवाना जरा असं आणि कांदा टाके देवाना कापेल कांदा थोडासा आय माय कलच्या लेवानं लगे मटनना खांडे टाके देवाना त्यामा लगे पाणी सोड देवानं लगे मग आखो जाके देव हां मस्त ते मटन शिजणं का मग लगे दाखो मटन मस्त शिजी गे का लगेच त्याला बाहेर काढले हो पाणी समत हां मग लगेच ते नारळ राहू देवत लगेच मग खोबरानं खाणले होत मोठं खोबरानं खाणले मस्त बारीक चिटक कुटी टाकत किंवा मिक्सरमा बी करतायस म्हणा हां मस्त बारीक चिटक कुटी टाकत तिखट मस्त मसाला हायत बट मस्त म्हणते म्हण टाको त्यामा हां लगे आखो तेल टाकत तेल मा लगेच दाखवत तिखट बिकट जिरं हायत मसाला टाके देवत ते करल मसाला लगे मटन खांडे सोडी देवत अशी लाग साबीन भाजी सणकाबन अशी खाईच राहतिले आणि लगेच मग गट्टी पांची दखिले होत त्यानुसार लगे पीठ टाके देवत आपला आसन ते दयाला रास आपलं आयन घालले होत जरा असं आयन ते गळगळ दयाला रास म्हणा नाही कधी दया राहणार ते मग चालू चालू तावा भुंजिले होत बाजरी पीठ काय बेसन पीठ मस्त दही भुंजी टाकत त्याले मस्त लाल जरक आणि थंड होईना का मग पाणी करीस त्यामात टाकत आणि अशी सणकाबन भाजी लागस बीन कोथमेर कातमेर नि वारी वा जरासा बारीक चटक टमाटा कापत टाको वगार दे आणि टाइमली नाही जी माय अक्का आई भाजी बघते सोपी शे ना माय मी चालू ना दिलं सुईले ती बे माझी तशीच करता पडी आता संध्याकाळी मटण ना आम्ही घर तरी मी अशीच राहतो भाजी आम्ही घरा माणूस आहे ना मला एखादी साडे सोडी सुद्धा ली देव म्हणतं बारे भाजी कधी तर राग लागणी बिगणी ते मटण ना उजी मित्र शेत ना त्या आणि मस्त पैकी शे ना मस्त वाढण टाइमले मस्त भाकरी भाजी जरासा पापड बुंजिले होत कांदा नमक काकड्या कोकड्या राहीना ते कापिले होत अशी ताट खुलत बडाईन आणि अशी लाग साबीन खावाले दनादन देव मग आको जालपाटाचं भात टाकिलेस बलती बारी लागस मग सवात म्हणजे सवात लागस नाही अक्का आपली भाजी बी वामा शे म्हणा ते नाही का हा मग वामा शे ना मग किती बारी लागे राहिनी भाजी किती मस्त दखाय राहिनी बहीण अक्का ना ते पुरा जुगुत जायला करा ना भाजी मग निसी फुलाय राहिनी भाजीले अक्का इथला जुनक करा बरं चवणी देवा नाही हो माय जीव काय लाल गुशी बरं मीच खावा असेन भाजी म्हणा काय लाल जीव गुशी नाही हो माय मडी राधी दिले बडाईनी पहिले माणसाचे खावा दिसूत मग आम्ही जेवसूत नाही जी माय अक्का संगे मागे बटसूत बाई काही नाही मग तशा बोट्या बोट्या वाढायच्या तेच नाही आपले बट्ट राहायच्याच खरबर बट्ट तशी कशी रास मग समोरच्या बटणूत ना ते बटास इशी वाटे बोट्या येते सामा तशी करूत ना बहीण मग तुला बोट्याच माहिती जीव शेते भाकरी वे जायला होती ना आता ने सुदान काढा ना शे मध्ये दे बत्ती अक्का बिन बट वी जायले भाकरी टाकाय घ्यात भात टाकाय घ्या पापड बुंजाय घ्यात मग आका त्याडे भाजी बुजी करी रांधतात तिथला मग म्हणे ते करले तर ना मग म्हणे गरमाईनं बडा मटेरियल कर दिन तर आकाने आडे वगार दिलं आडे लिहून मग बडा मटेरियल आहे काय मसाला ना डबडं दुबडं बडा आडे शे ना आका तुम्ही ना जेवण सुद्धा आडेच करी लेवान पाहिजे किती मोक जोकी दागाचे नाही का थंडावा शे निमना आणि अशी थंडावा वातावरण शे आडे अशी हवा मजाने लाग राहिनी आडे तुम्ही खाईल्या 2 मलका जसं जातील बरं गरमात तिथं उभा राहा विराई ना नाही हो माय आडे नि जेवा आडे कुतर लागा आणि तोंडी जगतस घास मोजतस त्या आणि आखो मटन मासाला वासरे दूर ते नी लागस असली अशा दौडी येत नाही करो का नाही रिंग गरमा बसूत भले कूलर लाईल सुद्धा आरणारीन बिना कंगर ते आज बेकारच काम काही बिन मटन काही बेकार जपती ना का तुम्ही घरा रांधाय गे का बाई दगबीन आमनी घरात मटन शे ना ते बाहेर सुद्धा चितनी लाग राही ना यस ना इथल्या मा 3-4 फेऱ्या वेळी यात मटन रांधस इथला मामी मग बहीण अशी कशी मटन आवडस येऊ माय ते बापरे कायम रोज आहे ना असे बोलावणं पडत जेवण निकोटा चलाव आणि आज कशी गरमा पाय टिकी राही ना तुम ना आज कशी बाहेर नाही आवडी राही ना तू किचकिच नको करू लवकर जेवण देते माले बड थर विराय ना
आजी माय अक्का लवकर जेवण दे द्या अण्णाले. रातले बी अण्णाने ना पोटभरी जेवण नाही करेले. मला ते समजी राही ना बी ना ते अण्णाने जेवण काबा करणी सांगू का. आज जे ना मटण होतं ना म्हणून, कारण अण्णाने त्यातले ना राहतात मटण. अण्णाने त्याचे रातले से प्लॅन करलेलं हुई ती बरं आहे ना. आज मी भुक्या रासून काल मग सदन काढीस मटण खासू जाणू. हा मग अण्णाने आज सरा तर विराणा नाकू मटण नाव असा मग मग इराणा ते बस गाव माय पवाडा शिबिन तुमने घर भी बड़ा दुखना बेन माते अंदर लाग रही नी मटण खावा कोता रातले रिपोर्ट भरी जेवण करूनी माय वो तशी शेबी नानी घर कारभार. चांगलं जमून राही ना कशा फाडी फाडी खाई जावाल करता सी वस्तूले. राव नको राव. अशी कारभार शेबी. वा ना मला लवकर आत देत दवा जेवण दे बसावा. लय तर सामीन नाही भाजी बुजी बट गरमा. तुम्ही चक्की चालू करायची आहे तुम्हाला तोंडणी बनवा. चला लवकर. राम राम मंडई व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा बरं तरच नवीन